नमस्कार, मी पूनम अर्जुन सूर्यवंशी आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर पूनम समथिंग न्यू. आज आपण डिंक, खारीक आणि ड्रायफ्रुट्स वापरून लाडू बनवणार आहोत. हे लाडू फारच जास्त गुणकारी आहेत. जर कोणाला अंगदुखीचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, कोणाचे हाडे कमजोर आहेत, कमजोरी वाटत आहे, बाळातीन बाईला फार जास्त कमजोरी वाटते, तर तिच्यासाठी फारच जास्त गुणकारी असे हे लाडू आहेत, ज्याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम खूप खूप भरलेलं आहे. इम्युनिटी बूस्टर असे लाडू अगदी सोप्या पद्धतीने मी कसे बनवायचे ते सांगणार आहे. तुम्हाला योग्य प्रमाण वापरून अजिबात चुकणार नाही. चला, एक बघितलं असेल तुम्ही, मी एक मोठी अशी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. ते जर ग्रॅमनुसार म्हटलं तर 300 ग्रॅम आहे. ते आपल्याला पूर्ण लाडू होईपर्यंत म्हणजे पुरेसे आहे तेवढं. तर त्यातले मी 2-3 चमचे इथे कढईमध्ये टाकलेलं आहे. हलकं गरम झालं तूप की त्याच्यामध्ये डिंक टाकलेला आहे. डिंक टोटल मी 100 ग्रॅम घेतलेला आहे, पण पूर्ण एकसाथ तसं म्हणजे फ्राय करायला नाही टाकायचा. थोडा थोडा करून मी 3 बॅचमध्ये हा 100 ग्रॅम डिंक जो आहे तो असा फ्राय करून घेतलेला आहे. थोडा थोडा टाकला की असा टम्म मस्त तो फुलतो व्यवस्थित आणि घीही जास्त टाकायला आपल्याला लागत नाही. तर पहा, इथे 3 बॅचमध्ये व्यवस्थित असा आपला जो डिंक आहे तो छान असा फुलून फ्राय झालेला आहे. असाच आपल्याला हवा आहे. त्यानंतर डिंक पहा 100 ग्रॅम एवढा झालेला आहे, पुरेसा आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पुन्हा 1 ते 2 चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण 1 कप बदाम घेतलेला आहे. वजनानुसार म्हणाल तर 250 ग्रॅम हे बदाम आहेत. तर पहा, मी सगळं मोजमाप एकदम परफेक्ट सांगणार आहे. अजिबात तुमचं जे माप आहे ते चुकणार नाही आणि लाडूही अगदी छान बनतील, खूप टेस्टीही बनतील. 1च मिनटं फक्त बदामांना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि लगेचच ते काढून घ्यायचे आहेत. सेम त्याच कढईमध्ये आपल्याला तेवढे सेम प्रमाणामध्ये क्वांटिटीमध्ये 1 कप म्हणजेच 250 ग्रॅम, 1 पाव असे आपण काजू घेतलेले आहेत. ते काजूसुद्धा आपल्याला 1 मिनटं असे पहा, हलका कलर आला की लगेच काढायचं. ड्रायफ्रूट जे आहे ते लगेच कलर चेंज करतात, तर जास्त वेळ नाही ठेवायचं, पटपट काढून घ्यायचं. पण याचा जो स्मेल आहे ना फार छान येतो. जेव्हा आपण तुपामध्ये यांना फ्राय करतो ना, मस्त एक सुगंध असा येतो. त्याच्यानंतर पहा, इथे काजू बदाम फ्राय करून झाले आपले की त्याच्यात पुन्हा मी 1च चम्मच असं साजूक तूप टाकलं आहे आणि 1 कप मखाणे घेतले. तर एकदम 1-1 कपाच्या बघा मी हिशोबाने घेतले की जेणेकरून अजिबात आपल्याला चुकणार नाही. तुम्ही वाटी घ्या आणि त्या हिशोबाने टाका तरी चालेल. तुमचं जे आहे माप अजिबात चुकणार नाही. तर मखाणेसुद्धा पहा जरा त्याच्यामध्ये नरमी असते, त्याच्यामुळे असे ड्राय रोस्ट आपल्याला ह्याला करून घ्यायचं आहे. छान असे रोस्ट झाले की पुन्हा कढईमध्ये जे आहे ते साजूक तूप असं 1 चम्मच मी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहा पंपकिनच्या सीड्स आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि त्याचसोबत आपल्याला तीळ आहेत, सफेद तीळ, अर्धा कप शीड्स आणि अर्धा कप तीळ असे टोटल मी प्रमाणात याच्यामध्ये टाकलेलं आहे. यांना सुद्धा 1 ते 2 मिनटं व्यवस्थित लो फ्लेमवर हे सगळं करायचं आहे आपल्याला. लक्षात ठेवा, अजिबात करपवायचं नाही, नाही तर याचं सगळी टेस्टच बिघडून जाईल. तर पहा, आपले शीट्ससुद्धा छान असे रोस्ट झाले आहेत, त्यांना काढून घेऊया आपण. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये साजूक तूप टाकून घेऊया 1 चम्मच आणि त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला सुकं खोबरं, जे पहा अशा प्रकारे मी खिसून घेतलेलं आहे. त्यांना 2 कप आहे हे खोबरं. वजनाप्रमाणे जर म्हणाल तर 350 ग्रॅम म्हणजे वजनाप्रमाणे खोबरं आहे आणि यांना जास्त करपवायचं नाही आहे. 1 मिनटं छान असं मिक्स करायचं पटपट पटपट, कारण कढई आपली गरम आहे आणि खोबरं लगेच करपतं आणि काढून घ्यायचं लगेच असा कलर चेंज झाला की. पुन्हा आता याच्यामध्ये जे आहे ते आपण 2 चम्मच घी टाकूया, साजूक तूप टाकूया आणि थोडंसं फक्त लास्टला अर्धा चम्मच हवं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आता काय आपल्याला म्हणजे गरज नाही. आणि ह्याच्यामध्ये जे आहे ना ते मी हे गव्हाचं पीठ आहे, अर्धा कप गव्हाचं पीठ आहे. ह्याच्यामुळे एवढी छान टेस्ट येते ना आणि बाइंडिंग पण लाडूला खूप छान येते. तुम्ही जर उपवासासाठी बनवत असाल ना तर फक्त गव्हाचं पीठ स्किप करा आणि बाकीची प्रोसेस जी आहे ती ॲज इट इज असू द्या. तर ह्यांना पहा आता कलर कसा आहे, व्हाईट आहे, तर ह्याला लो फ्लेमवर अगदी 3 ते 4 मिनटं छान असं भाजून घ्यायचं. इतकं छान स्मेल येतो आणि हे पहा अशा प्रकारे ना कलर चेंज होतो. तर तेव्हा आपल्याला ह्यांना काढून घ्यायचं आहे. आता आपली नेक्स्ट प्रोसेस आहे ती म्हणजे क्रश करायचं. तर आता हे जे आपलं डिंक आहे पहा,
तर त्याला क्रश कसं करायचं, एक तर हाताने करू शकता, नाही तर तुम्ही पेला किंवा तांब्या, मी तांब्या घेतला आहे, त्या तांब्याच्या साहाय्याने असे व्यवस्थित क्रश करून घ्यायचं. जास्त पावडर पण नाही, पण असं चुरलं पाहिजे छान. आहे बाबा, हा अशा प्रकारे दरदरीत झालं पाहिजे. त्याच्यानंतर काजू आणि बदाम ह्याचीसुद्धा मी पावडर करून घेणार आहे, कारण खायला खूप जास्त म्हणजे इझी पडतं. लहान मुलं, म्हातारी माणसं आणि आपल्यालाही खायला इझी पडतं, त्याच्यामुळे अशी पावडर करून घेणार आहे. त्याच्यानंतर मखाने आणि सीड्स आहे त्याचीसुद्धा पावडर. फक्त हे सीड जे आहेत त्या पहा इथे मी अर्ध्यापेक्षा थोडा कमी किंवा अर्ध्या म्हणा असं मी काढून घेणार आहे. आणि तेवढ्या फक्त मी मिक्सरमध्ये बारीक नाही करणार किंवा, कारण की ते लाडूमध्ये जेव्हा क्रंच येतो ना फार छान लागतं, त्याच्यामुळे ते नाही. त्याच्यानंतर पहा इथे खारीक आहे. खारीक म्हणाल तर मी 400 ग्रॅम खारीक घेतलेली आहे. तर हे पहा, ही अशी खारीक असते, सुकी खारीक आहे. त्यांना असे व्यवस्थित बिया वगैरे काढून घेतलेत आणि छोटे छोटे तुकडे केलेत, का तर मिक्सरमध्ये पावडर बनवायला इझी जाईल. त्याच्यानंतर याचं आपण पावडर बनवून घ्यायची. पहा, अशी दरदरीत पावडर बनवून घेतली. त्याच्यानंतर सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत जे आपण बारीक केलेले आहेत ते सगळं एकत्र मिक्स करायचं. पहा, आता मी किती फास्ट सांगते का, कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला पण पाहिजेत आणि नंतर हा जो व्हिडिओ आहे तो जास्त लॉंग पण नाही झाला पाहिजे, तुम्हाला बोरिंग पण नाही वाटलं पाहिजे आणि गोष्टीही कळल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मी सगळं असं फास्ट सांगते आहे, पण नक्कीच तुम्हाला सगळं व्यवस्थित समजत असेल, कारण मला डिटेलमध्ये सगळं सांगायचं आहे. मी अजिबात काही स्किप नाही केलेलं, सगळं जसंच्या तसं व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आहे की मी कसे लाडू बनवले. तर पहा, इथे सगळं मी ड्रायफ्रूट्स जे आपले बारीक केलेले वगैरे होते ते सगळं एकत्र करायचं, कारण आपल्याला आता गुळाचा पाक करायचा आहे. गुळाचा पाक केल्यानंतर आपण जास्त वेळ त्याला ठेवू नाही शकत, तो कडक होतो. त्याच्यामुळे त्या सगळे आधी प्रिपरेशन करून घ्यायची. जेवढं आपलं ड्रायफ्रूट्स आहे, तुम्ही याच्यामध्ये मेथीसुद्धा ॲड करू शकता बरं का. जर बाळातीन बाईसाठी हवी असेल तर थोडी मेथीही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यानंतर हे पहा, असं सगळं हलक्या हाताने आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे गव्हाचं पीठ आपण होतं ते भाजलं होतं छान, ते मिक्स करायचं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझे आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करा तुम्हाला कसे वाटत आहेत लाडू किंवा रेसिपी माझ्या कशा वाटत आहेत त्या कमेंट्स करत जा. तर हे पहा, अशा प्रकारे आपण ते आधी मिक्स केलं आणि त्याच्यानंतर हे गव्हाचं पीठ होतं आपलं जे भाजून घेतलेलं होतं छान असं. बघा कसा कलर छान आला आहे, स्मेल आणि टेस्ट एकच नंबर. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग मला सांगा. त्याच्यानंतर हे पहा, असं व्यवस्थित आपल्याला जे आहे ते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स केलं की आता आपण पाक करून घ्यायचा आहे. पाक बघा मी सांगते त्या पद्धतीनेच करा, कारण पाक जर जास्त हार्ड झाला तर लाडूही हार्ड होतात आणि जर व्यवस्थित पाक नाही बनला तर लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत, बुरशी येऊ शकते. त्यामुळे पाक व्यवस्थित असला पाहिजे तर तुमचे जे लाडू आहेत ते 3 महिने आरामशीर त्याला काही होणार नाही. ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करा, कोणाला द्यायचे असतील तर यूज करा. पहा, इथे मी 1 चम्मच असं साजूक तूप टाकलं आणि गूळ घेतलेला आहे. गूळ म्हणाल तर वजनाप्रमाणे आहे 600 ग्रॅम गूळ आहे. गूळ असं मी व्यवस्थित थोडं सुरीच्या साहाय्याने बारीक कट करून घेतला, का आता मेल्ट व्हायला, वितळायला जास्त वेळ नाही लागणार, त्याच्यामुळे हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहे. पाण्याने आपला जो गूळ आहे तो व्यवस्थित मेल्टही होतो आणि आपला पाक जो आहे तो व्यवस्थित होतो, जास्त हार्डही होत नाही, जास्त सॉफ्टही होत नाही. त्याच्यामुळे पाणी ॲड करायचं आहे. तर पाणी किती ॲड करणार आहे, तर मी इथे पहा 1 वाटी घेतली आहे. तुम्हाला म्हणजे अंदाज समजावा यासाठी मी तुम्हाला हे सगळं दाखवते. तर 1 वाटी घेतली आहे, ही भरलेली आहे, पण आपण भरून नाही, अर्धी वाटी याच्यामध्ये टाकतो आहे. आपला गूळ जेवढा आहे त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर पहा, आता आपला जो गूळ आहे तो व्यवस्थित वितळेल आणि ही स्टेप जी आहे व्यवस्थित लगेच करायची. गूळ ठेवून कुठे साईडला व्हायचं नाही, नाही तर गूळ करपू शकतो. लगेचच गूळ वितळला की 1 मिनटभर, जास्त नाही, 1 मिनटं अशी छान उकळी येऊन द्यायची, पाक तयार होऊ द्यायचा. पाक जास्त हार्ड नाही झाला पाहिजे. पहा, मी दाखवते, अशी एक तार बनली पाहिजे, हलकी, जास्तही हार्ड नाही. पण हे पहा बनते आहे ना, अशी एक तार बनली पाहिजे की समजायचं आपला पाक जो आहे एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. गॅस लगेचच ऑफ करायचा आणि जे आपण ड्रायफ्रूटचं मिश्रण केलं होतं त्याच्यामध्ये हा पाक जो आहे तो टाकायचा. पाक टाकल्यानंतर ही सगळी एकदम फास्ट प्रोसेस आहे इथून पुढची. व्यवस्थित कशाच्या तरी साह्याने, कारण पाक खूप गरम असतो, हाताला खूप चटके लागू शकतात, हात नाही टाकायचा लगेच, कशाच्या तरी साह्याने चम्मचच्या वगैरे आधी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि मिक्स करून झालं की मग आपण लाडू वळायला घ्यायचे. त्याआधी व्यवस्थित असं सगळ्या मिश्रणामध्ये
मिक्स करून घ्यायचं. एवढा जर तुम्ही ड्रायफ्रूटचं मी सांगितलेलं जे प्रमाण आहे ते योग्य रीतीने घेतलं तर हा गूळ जो आहे तो परफेक्ट आपला लाडूसाठी पुरेसा आहे. आणि ह्याचे जर वळताना तुम्ही जर लाडू म्हणाल तर ह्या मिश्रणाचे माझे 40 ते 45 लाडू आरामशीर बनून होतील. तर पहा इथे आता मी हात लावते, कारण की गरम गरमच हे वळले पाहिजेत. हात लावण्यासाठी तुम्ही जर थोडंसं तूप मी एकदाच वापरलं, त्याच्यानंतर मला गरजच नाही लावली हातांना म्हणजे तूप लावायची. त्याच्यानंतर लाडू हे जे आहेत खूप इझिली असे वळून गेले आणि फास्ट करायचं. आधी तर मी व्यवस्थित हातांनी मिक्स केलं, कारण चम्मचच्या साहाय्याने झालं असेल नसेल, त्याच्यामुळे हाताने अगदी हलक्या हाताने फटाफट मिक्स करून घ्यायचं आणि मग लगेच लाडू वळायला घ्यायचे. लाडू वळताना थोडं तूप हातांना लावून घ्या. जर की सारण हातांना चिटकत असेल तर मी सांगितल्याप्रमाणे मी फक्त पहिल्या लाडूसाठी लावलं तूप, त्यानंतर मला गरज नाही पडली. तर हे पहा किती इझिली लाडू बघा वळतायत, म्हणजे अजिबात काही तुम्हाला हार्ड नाही. जे फर्स्ट टाईम बनवत आहेत त्यांनाही खूप इझी जाईल. फक्त एवढंच की लवकर करायचं. पाक आहे तो कडक होऊ शकतो, त्याच्यानंतर सुकू शकतो, म्हणजे कडक नाही होत, सुकतो. लाडू वळताना थोडा त्रास होतो. तर हे पहा झटपट असे फटाफट लाडू वळून झालेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप इझी आहेत, खूप हेल्दी आहेत. अंगदुखीसाठी किंवा सगळ्यासाठी खूप जास्त गुणकारी आहेत. तुमच्या लहान मुलांना छोटे लाडू बनवून तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. नक्की ट्राय करा. हिवाळीचे दिवस आहेत आता, आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला माझे लाडूची रेसिपी कशी वाटली. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.